मित्रांनो, पुन्हा एकदा व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत. लास्टच्या व्हिडिओजमध्ये आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल आणि इथर घेतलं होतं. तर आजच्या व्हिडिओजमध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बघणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. बघा, ह्या मेथड्स ऑफ प्रिपरेशनमध्ये आपण जर पहिली मेथड्स बघितली तर ते आपण ऑलरेडी हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये बघितलेले आहे. फ्रॉम अल्काइल हॅलाइड. जर आपण आठवलं तुम्हाला तर आपण अल्काइल हॅलाइडपासून काय बनवणार आहोत? अल्काइल हॅलाइडपासून काय बनवायचं आहे आपल्याला? अल्कोहोल बनवायचं आहे. म्हणजे आपल्याला हायड्रॉक्झिल ग्रुप हा एक्सच्या जागी येणार आहे. म्हणजे एक्स हा रिप्लेस बाय हायड्रॉक्झिल ग्रुप. तर मला काय आठवतंय बघा, आठवत असेल तुम्हाला की अल्काइल हॅलाइडपासून ॲक्वियस KOH और NaOH हायड्रोलिसिस प्रोसेस करणार आहेत किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड बरोबर रिॲक्शन आहे. बघा, आपण बघूया. एक जनरल रिॲक्शन मी घेतो, आठवते का बघा. RX अल्काइल हॅलाइड आर बॉइल्ड विथ ॲक्वियस NaOH. आठवते का बघा? बॉईल केलं काय होणार आहे? हा OH येणार आहे, NaX रिप्लेस होत आहे, ROH प्लस NaX. किंवा अजून एक रिॲक्शन बघितली होती बघा, RX प्लस AgOH सिल्वर हायड्रॉक्साईड. हा सिल्वर हायड्रॉक्साईड कसं तयार झालं बघा, लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे. काय होणार आहे? मॉइस्ट Ag2O. हा Ag2O काय करतोय? ॲटमॉस्फिअरमधलं वॉटर ॲब्झॉर्ब करणार आहे आणि काय होतं? AgOH होतं. येते लक्षामध्ये. आणि काय होणार आहे? ROH प्लस AgX. अशा प्रकारे एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊया. काय येणार आहे बघा, एक सिंपल एक्झाम्पल मी घेतो. CH3CH2Cl प्लस ॲक्वियस NaOH. हीट आहे आपल्याकडे, बॉईल. काय होईल? CH3CH2OH प्लस NaCl. तुमच्याकडे काय मिळणार आहे? इथेनॉल मिळणार आहे. आणि कशापासून मिळवला तुम्ही? इथाइल अल्कोहोल. हे लास्टला झालेलं आहे, त्यामुळे मी थोडं फास्ट घेतोय बघा. हे ऑलरेडी लास्ट चॅप्टरमध्ये झालेलं आहे. सिम्पल आहे. पहिली रिॲक्शन होती फ्रॉम अल्काइल हॅलाइड, सिम्पल होतं. आपण नेक्स्ट बघूया सेकंड रिॲक्शन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन. सेकंड वन काय बघा, फ्रॉम अल्कीन. आता ही रिॲक्शन तुम्ही 11वीमध्ये झालेली आहे बघा तुमची. सेकंड वन फ्रॉम अल्कीन. लास्ट इयरलाच 11वीला झालेलं आहे बघा, 11th स्टँडर्डमध्ये. काय रिॲक्शन मी थोडंसं घेतो बघा, डायरेक्ट एक्झाम्पल घेणार आहे. अल्कीन आर रिॲक्ट्स विथ बघा कॉन्सन्ट्रेटेड. ह्याला आपण ॲसिड हायड्रेशन सुद्धा म्हणतो. ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहिते बघा. HOSO3H. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. हीट केलेले बघा. हीट केला काय होणार आहे? आता हा सिमेट्रिकल अल्कीन आहे. हा H इकडे जाणार आहे, OSO3 इकडे जाईल. कुठेही गेलं काय फरक पडत नाही आहे. काय होणार आहे? CH3CH2OSO3H. काय म्हणणार आपण याला बघा, व्हेन अल्कीन रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड टू फॉर्म ए अल्काइल हायड्रोजन सल्फेट. कोणता अल्काइल आहे? इथाइल आहे, म्हणून नाव येणार आहे इथाइल हायड्रोजन सल्फेट. इथाइल हायड्रोजन सल्फेट येणार आहे. सिंपल वन आहे. आता हा जो इथाइल हायड्रोजन सल्फेट आहे SO3H आर बॉइल्ड विथ वॉटर बरोबर बॉईल केला. काय होईल? वॉटर कसं आहे? HOH. हा H इकडे जाणार आहे कारण हा पॉझिटिव्हली चार्ज, हा निगेटिव्हली चार्ज आहे. हा निगेटिव्हली चार्ज, हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. आणि हा OH हा CH पुढे येईल. काय होईल बघा? CH3CH2OH प्लस
H2SO4 H2SO4 यूज ॲज अ कॅटलिस्ट म्हणून काम करतो आणि तुम्हाला काय मिळालेलं आहे, इथेनॉल मिळालेलं आहे. इथेनॉल फ्रॉम इथिन, कोणापासून मिळालेलं आहे, इथिनपासून. असंच आहे, ही जी रिॲक्शन आहे ही अकॉर्डिंग टू द मार्कोनी कॉप्स रूल चालते. अकॉर्डिंग टू द मार्कोनी कॉप्स रूल. मी अजून एखादं एक एक्झाम्पल घेतो बघा, सोपं एक्झाम्पल आपण घेऊया. मग एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊया बघा. मी प्रोपीन घेतला, प्रोपीन CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतला, मी रिॲक्शन केली, काय होईल, हा बघा HOSO3H अनसिमेट्रिकल अल्किन आहे, रिॲक्शन विथ अनसिमेट्रिकल रिएजंट्स आहे. अकॉर्डिंग टू द मार्कोनी कॉप्स रूल निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट्स आर अटॅच्ड टू लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. काय होईल, CH3CH OSO3H आणि इकडे येणार आहे CH3. तर आपण याला काय म्हणू शकतो, आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट. आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट येते लक्षात. आणि तो आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट मी काय केलेलं आहे, बॉईल केलेला आहे. पुन्हा बरं बॉईल करणार किंवा मी इथंच एक कंटिन्यू करतो बघा, इथंच कंटिन्यू करू आपण, हरकत नाही आहे. इथंच मी काय केलं, इट इज बॉइल्ड विथ वॉटर. काय होईल बघा, CH3CHOH CH3 प्लस H2SO4. हे आपण ऑलरेडी लास्ट इयर शिकलेलं आहे. काय मिळणार तुम्हाला, प्रोपॅन 2OL मिळणार, प्रोपॅन 2OL फ्रॉम प्रोपीन. प्रोपीन येतं लक्षात. तर इथं मार्कोनी कॉप्स रूल येणार आहे, हे आपण लास्ट इयर समजलेलं आहे. पण मला ह्या वर्षी काय शिकायचं आहे, तर मला ह्या वर्षी याचं मेकॅनिझम शिकायचं आहे. कुणाचं मेकॅनिझम शिकायचं आहे मला, तर ह्या ॲसिड हायड्रोलाइज ॲसिड कॅटलिस्ट हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ वॉटर. ॲडिशन ऑफ वॉटरचं मला काय करायचं आहे, मेकॅनिझम विचारलेलं आहे बोर्ड एक्झामला, बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अ अल्किन, ऑफ अ अल्किन. तर मी एक सिम्पल बघा, 3 स्टेपमध्ये. स्टेप 1 काय आहे, स्टेप 1 मेकॅनिझम. स्टेप 1 ह्या चॅप्टरमधलं पहिलं मेकॅनिझम आहे, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनचं फॉर्मेशन आहे बघा. सिम्पल घेतो मी, कोणतंही तुम्हाला एक्झाम्पल देऊ द्या, अल्किन, कोणताही अल्किन देऊ द्या. मी फक्त जनरल अल्किन घेतोय, तुम्हाला कोणतेही, मी जर इथिन घेतला तर तुम्ही कन्फ्यूज होताल की त्याच्यासाठीच होतंय का. कोणताही अल्किन घ्या, हे त्याचे 4 व्हॅलन्सी सॅटिस्फाईड होतील त्या प्रकारे. तर त्याच्या अगोदर बघा, स्टेप 1 ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन आहे. ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन लिहिताना बघा काय करणार आहे आपण, हायड्रेशन करतोय, ॲडिशन ऑफ वॉटर. हे ज्या इथं ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, प्लस ॲसिड मिक्स करतोय म्हणून H2SO4चं H+ येतं. याच्यामध्ये रिॲक्शन होणारे इलेक्ट्रॉन देणार ह्या, आणि काय करेल, CH3O+ आणि 2च लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. हा ॲसिड कॅटलाइज आपण भरपूर रिॲक्शनमध्ये बघितलेला आहे. बघा पहिल्या स्टेपमध्ये काय होणार आहे, जो तुमचा अल्किन आहे, दे रिॲक्ट्स विथ दॅट वॉटर, हायड्रोलाइज वॉटर. बघा अशा प्रकारे. ठीक आहे. आता कशी रिॲक्शन होती बघा, थोडंसं मेकॅनिझम आहे. हा इथं अटॅक करणार आहे, हा बॉन्ड ब्रेक होतोय बघा, आणि काय होईल बघा, हा H इकडे येतोय, रिव्हर्सिबल रिॲक्शन्स आहे. काय होणार आहे, हा C, त्याची व्हॅलन्सी इथं आला, तो हायड्रोजन. आता हा जो पॉझिटिव्हली चार्ज येतो इथे येणार आहे, कारण डबल बॉन्ड ब्रेक झालेला आहे, आणि ह्या कार्बनवरती काय येतोय, पॉझिटिव्ह चार्ज, आणि ही त्याच्या व्हॅलन्सी प्लस H2O काय झालेलं आहे, बाहेर पडलेलं आहे. येतं लक्षात. कार्बोकॅटायन फॉर्म झाला बघा, कार्बोकॅटायन. सिंपल आहे. आता सेकंड स्टेपमध्ये काय होतं आहे, स्टेप सेकंड, अटॅक्स ऑफ न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफाईलचा अटॅक केला आहे कशावरती, कार्बोकॅटायनवरती. तर मी थोडंसं वेगळ्या पेननी दाखवतो बघा. इथं तुमचा H आहे, हा कार्बोकॅटायन आहे. आता न्यूक्लियोफाईल कोण आहे, तर वॉटरच न्यूक्लियोफाईल आहे बघा, वॉटरच न्यूक्लियोफाईल म्हणून काम करणार आहे.
इथून अटॅक झाला बघा, आणि हा OHचा ह्या कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्म झालेला आहे बघा. येते लक्षामध्ये काय होईल बघा, H आणि इथे येणार आहे बघा OH, हा H, इथं एक लोन पेअर आणि बॉन्ड. एक लोन पेअर कुठे गेली, एक लोन पेअर ह्या कार्बनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये जे बॉन्ड झाला तिथे एक लोन पेअर गेलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे सेकंड स्टेप अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल आहे. आणि थर्ड स्टेपमध्ये काय होते बघा, डिप्रोटोनेशन. डिप्रोटोनेशन म्हणजे काय, हायड्रोजन जाणार आहे, कोण काढून घेतं हायड्रोजन, न्यूक्लियोफाईल परत अटॅक करतो आणि तो हायड्रोजन काढून घेणार आहे. डिप्रोटोनेशन आहे अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. स्टेप थर्डमध्ये मी तुम्हाला दाखवतो बघा. स्टेप थर्डमध्ये काय आहे ते बघा, C, इथं H आहे, इथं बघा कार्बन कार्बन, इथं ऑक्सिजनवरती हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, H आहे, H आहे. ठीक आहे, आता हा वॉटर मॉलिक्यूल जो न्यूक्लियोफाईल आहे तो परत अटॅक करतो आणि प्रोटॉन काढून देणार आहे बघा. कसं जाणार आहे, इथून याच्यावरती अटॅक केला, हा बॉन्ड ब्रेक झाला आणि ते इलेक्ट्रॉन कुठे गेले, इथं ऑक्सिजनला गेले. काय होईल बघा, काय होणार आहे बघा, CH आणि त्याला OH आणि ही लोन पेअर प्लस H3O प्लस येणार आहे. आणि हा कोण आहे, तुमचा अल्कोहोल आहे बघा. 3 स्टेपमध्ये मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्कीन, ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. वॉटर हायड्रेशन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, पण हे ॲसिड कॅटलाइज आहे. 3 स्टेपमध्ये येते. पहिल्या स्टेपला फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन आहे, सेकंड स्टेपमध्ये अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल आहे, आणि थर्ड स्टेपमध्ये डिप्रोटोनेशन आहे. प्रोटॉन काढला जातोय बघा बाय द यूज ऑफ न्यूक्लियोफाईल. सिंपल आहे. हे फॉर्मेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम अल्कीन. अल्कीनपासूनच आपण तयार केलेलं आहे. सिंपल आहे. पुढची एक रिॲक्शन बघूया, थर्ड रिॲक्शन आहे. ती रिॲक्शन पण काय आहे बघा, फ्रॉम अल्कीनच आहे. ती पण काय आहे, फ्रॉम अल्कीन. म्हणजे सेकंड रिॲक्शन पण फ्रॉम अल्कीन होते, थर्ड पण फ्रॉम अल्कीन आहे, पण ते दोन्ही वेगळे आहेत. ही जी आहे त्याला आपण हायड्रोबोरेशन म्हणणार आहे. हायड्रोबोरेशन बघा काय आहे, त्याला आपण ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन म्हणतो. थर्ड आहे फ्रॉम अल्कीनच आहे, अल्कीन, पण इथं ऑक्सिडेशन ह्याला हायड्रोबोरेशन म्हणजे ॲक्च्युली काय करतो आपण, त्याच्याबरोबर B2H6 डायबोरिनची रिॲक्शन आहे. ऑक्सिडेशन रिडक्शन सायमल्टेनियसली होतं, ऑक्सिडेशन पण होत आहे आणि रिडक्शनसुद्धा होणार आहे रिॲक्शनमध्ये. बघा काय आहे, मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतो, जनरल रिॲक्शन घेत नाही आहे. फ्रॉम अल्कीन रिॲक्ट्स विथ डायबोरेन, अल्कीन रिॲक्ट्स विथ डायबोरेन टू फॉर्म ए ट्राय अल्काइल बोरेन. ट्राय अल्काइल बोरेन तयार होतो आहे. पण कायम लक्षात ठेवायचं, अल्किनची रिॲक्शन बॅलन्स होत नाही आहे, त्यामुळे तर मी काय केलेलं आहे, 6 मॉलिक्युल ऑफ अल्किन, प्रोपीन, प्रोप1 इन किंवा प्रोपीन लिहिलं तरी चालेल, नंबरिंग तिथंच येणार आहे. काय होणार आहे, ट्राय अल्काइल बोरेन मिळतो आहे. ट्राय अल्काइल बघा, हे 6च्या 6 हायड्रोजन ह्या मिडल कार्बनला जाणार आहेत आणि काय तयार होते बघा, CH3 CH2 CH2 आणि हा बोरॉनला अटॅच होणार आहे 3 आणि इथं 2. असं का घेतलं बघा, रिॲक्शन बॅलन्स होण्यासाठी आहे. बोरॉन किती आहेत, 2च आहेत, पण प्रोपाईल ग्रुप किती तयार होतील, 6. मग बघा 3 दुनी 6 प्रोपाईल आहेत. N प्रोपाईल बोरेन, N प्रोपाईल बोरेन तयार झाला, N प्रोपाईल बोरेन. सिंपल आहे. आता हा N प्रोपाईल बोरेन ट्राय अल्काइल, ट्राय प्रोपाईल म्हणू, N नाही म्हणणार आपण, पण तसं कॉमन आहे, पण आपण इथं म्हणूया ट्राय प्रोपाईल बोरेन. ट्राय प्रोपाईल बोरेन तयार झाला. ट्राय प्रोपाईल बोरेनचं आता इथं रिडक्शन झालेलं आहे पहिल्या स्टेपमध्ये. आता मला ऑक्सिडेशन करायचं आहे. ट्राय प्रोपाईल बोरेन CH2 बघा, थ्राईस B, एकच मॉलिक्यूल घेतला मी, रिॲक्ट्स विथ H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड. Tripropyl borane are oxidized by hydrogen peroxide in the presence of
aqueous NaOH, aqueous NaOH to form a alkyl, to form a alcohol. कसं होणार आहे बघा, मी एक इथं सिंपल एक तुम्हाला दाखवतो. बोरॉन आहे, हे स्ट्रक्चर कसं असणार आहे, ह्या बोरॉनला काय असणार आहे, CH2 CH2 CH3 CH2 CH2 CH3, इकडं CH2 CH2 CH3 असं असणार आहे. आता हे हायड्रोजन पेरॉक्साईड किती मॉलिक्यूल आहेत, 3, HOOH HOOH HOOH, ठीक आहे. असे इथून ब्रेक झाला बघा, 3 हायड्रॉक्झिल, 6 हायड्रॉक्झिल ग्रुप तयार झाले. किती झाले, 6. त्यातले हे 3 इथून बाहेर पडले बघा, 1 2 आणि हे 3, ह्याला एक OH द्या, दिले. आणि 3 OH कुठे येणार, इथे येणार आहे बघा, ह्या ठिकाणी काय येतील, 3 OH येतील. मग 3 OH 3 प्रोपाईलला, म्हणजे काय मिळालं तुम्हाला, CH3 CH2 CH2OH असे किती मॉलिक्यूल मिळले, 3 मॉलिक्यूल मिळाले. प्लस काय मिळालं तुम्हाला, BOH थ्राईस. तर हे 3 मॉलिक्यूल ह्या बोरॉनला गेले आणि 3 हायड्रॉक्झिल ग्रुप 3 अल्काइल ग्रुपला गेले. काय मिळालं, N प्रोपाईल अल्कोहोल मिळाला. काय मिळणार तुम्हाला, N प्रोपाईल अल्कोहोल मिळाला. त्याला आपण हायड्रोबोरेशन म्हणणार आहे, हायड्रोबोरेशन फ्रॉम अल्कीन. सिंपल आहे, थर्ड रिॲक्शन खूप सोपी आहे. कुठलेही एक्झाम्पल्स घ्या. आता ह्याच्यामध्ये JEE नीटचा पॉईंट काय आहे, तर हायड्रोबोरेशनमध्ये फ्रॉम अल्कीन B2H6 डायबोरेन ज्यावेळी रिॲक्ट होणार आहे, रिॲक्शन ही अँटी मार्कोनी कॉप्स रूलनुसार जाणार आहे. कशी जाणार आहे, अँटी मार्कोनी कॉप्स रूल. आणि ॲसिड कॅटलाइज हायड्रेशनमध्ये हे हायड्रोबोरेशन आहे, ही रिॲक्शन हायड्रोबोरेशन. आणि ती रिॲक्शन म्हणजे लास्ट आपण अल्किनची बघितली, ती अकॉर्डिंग टू द मार्कोनी कॉप्स रूल आहे, ही अकॉर्डिंग टू द अँटी मार्कोनी कॉप्स रूल आहे. सिंपल आहे, अशा प्रकारे रिॲक्शन होणार आहे बघा. आता आपण पुढची रिॲक्शन घेऊया, रिडक्शन 4 नंबरची, फ्रॉम बाय रिडक्शन. टोटल 5 रिॲक्शन्स आहेत, 5 मधले आपल्या 3 झाल्या बघा. ह्या 3 ऑलरेडी आपण 11वीमध्ये शिकलेलो आहे. आता प्लीज बघा, बाय रिडक्शन, बाय 4th नंबर आहे बाय रिडक्शन. आता कोणाकोणाचं रिडक्शन करणार आहे बघा. आता बाय रिडक्शन ऑफ अ कार्बोनिल ग्रुपमधचं आपण काय करतोय, रिडक्शन करतोय. कार्बोनिल ग्रुपमध्ये मी पहिल्यांदा काय घेतो बघा, अल्डिहाइड घेतो, अल्डिहाइड किंवा कीटोन. इथं दोन्ही सायमल्टेनियसली शिकू म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही आहे, अल्डिहाइड किंवा कीटोन. आता मी रिडक्शन करतोय, 2 प्रकारे मी रिडक्शन करू शकतो. एक तर रिड्युसिंग एजंट वापरून करू शकतो, किंवा मग मी त्याला कॅटलाइज हायड्रेशन करू शकतो. हायड्रेशन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. बघा मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतोय, थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने घेणार आहे. ॲट अ टाइम मी दोन्ही रिॲक्शन शिकवतोय बघा. मला हायड्रेशन करायचे, S2 लास्ट इयर शिकलो, S2 हायड्रेशन, कॅटलाइज हायड्रेशन, ॲडिशन ऑफ S2 इन अ रॅनिन निकेल प्लॅटिनम और पॅलाडियम. तुम्ही निकेल वापरा, प्लॅटिनम वापरा, पॅलाडियम वापरा ॲज अ कॅटलिस्ट, हायड्रेशन करायचं आहे. किंवा तुम्ही काय करा, रिड्युसिंग एजंट वापरा, LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, आणि त्याला आपण काय करा, ॲसिड हायड्रोलिसिस करा. दोन्हीचा आन्सर एकच मिळणार आहे तुम्हाला. काय मिळणार आहे बघा, काय मिळणार आहे बघा, प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. काय मिळणार आहे, प्रायमरी अल्कोहोल CH2OH. आता कसं रिॲक्शन होते बघा, मी सांगतो. तुमच्याकडे 2 हायड्रोजन आहेत, एक हायड्रोजन ह्या कार्बनला द्या, एक हायड्रोजन ऑक्सिजनला द्या, डबल बॉन्ड ब्रेक झाला. एक हायड्रोजन इथं दिला OH, एक इथं द्या, संपला. सिंपल आहे. ह्या प्रकारे एक्झाम्पल होणार आहे. आणि सेम असंच केलं मी, सेम ह्याच पद्धतीने मी केलं बघा. H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल, आणि इथं मी वापरलं LiAlH4 S3O+. अशा मी 2 रिॲक्शन वापरल्या. काय मिळणार आहे बघा तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे RCHROH. कोण आहे, इथं तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळतो आहे, आणि इथं तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळतं आहे.
अल्कोहोल. दोघांमध्ये फरक काय बघा, की ज्यावेळी तुम्ही अल्डिहाइड घेणार आहे, अल्डिहाइड, त्यावेळी तुम्हाला काय मिळणार आहे, प्रायमरी अल्कोहोल मिळणार आहे. ज्यावेळी तुम्ही कीटोन घेता, कीटोन, त्यावेळी तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळणार आहे. कारण 2 हायड्रोजन ॲड केले, एक ऑक्सिजन जाणार, एक कार्बनला जाणार. जिथं कार्बोनिल ग्रुप आहे तिथं रिडक्शन होत आहे, इथं ऑक्सिजन जाणार, इथं कार्बन जाणार. सिंपल आहे. तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करताल, हे त्या लक्षामध्ये काही घ्या, मी फक्त बदलणार आहे बघा, काही अवघड नाही आहे. मी काय केलं, इथं एक CH3 घेतला बघा, काही फरक पडत नाही, खूप सोपं आहे. जनरल रिॲक्शन एकदा झाली पाहिजे. आणि मी केलं, कोण आहे हा, याचं नाव काय आहे, ॲसिटाल्डिहाइड. याचं नाव काय येईल, ॲसिटाल्डिहाइड. आणि मी त्याचं काय केलं, रिडक्शन केलं. काय होईल, 2 याचे एक इथं जाणार, एक इथं येणार. म्हणजे काय झालं बघा, खूप सोपं आहे. इथं मिळणार CH3. सिंपल आहे. कुठला अल्कोहोल मिळाला तुम्हाला, इथेनॉल मिळाला. कोण मिळाला, इथेनॉल. सिंपल आहे. इथेही तसंच करू शकता. इथं मी काय करणार, CH3 घेणार, इथं CH3 घेणार. तुमचा कोण आहे, ॲसिटोन आहे बघा, ॲसिटोन. आणि उत्तर तुमच्याकडे काय येईल बघा, इथं CH3 येणार आहे, इथं CH3 येणार आहे. प्रोपॅन 2OL. सिंपल आहे, खूप सोपं आहे. जनरल रिॲक्शन लक्षात घ्या, कुठल्याही पद्धतीने 2 आहेत. एक तर तुम्ही कॅटलाइज हायड्रेशन करा किंवा तुम्ही रिड्युसिंग एजंट वापरा. सिंपल आहे. आता पुढं ह्याच्यामध्येच कार्बोनिल ग्रुपमध्ये आपण 2 कार्बोनिलचं आत्ता काय केलं, रिडक्शन केलं. आता याच्यामध्ये एक तुम्हाला JEE नीटसाठी मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगतो बघा काय आहे. एक मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल JEE नीटसाठी, थोडंसं JEE नीटचं पण आपण करून घेतो बघा. शिकवतानाच आपण बेसिकली घेतोय खूप, की जेणेकरून तुमचा JEE नीटचा पण अभ्यास त्याच्यामध्ये झाला पाहिजे. खूप सोपं असतं. JEE नीटमध्ये काही वेगळं विचारलं जात नाही. तुम्हाला जर अनसॅच्युरेटेड अल्कोहोल पाहिजे, अनसॅच्युरेटेड अल्कोहोल, बघा मी काय सांगतोय, अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल बॉन्डेड अल्कोहोल असेल. मी एक सिंपल तुमच्यासाठी एक एक्झाम्पल देतो बघा. CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CH2 सॉरी हां CH2 C डबल बॉन्ड काही असू द्या, अशा प्रकारचा अल्डिहाइड आहे. आणि मी काय केलं, मला ह्याचं रिडक्शन करायचं आहे. तुमच्याकडे 2 वे आहेत. कुठले 2 वे आहेत, एक तर तुम्ही निकेल आणि हायड्रोजन आणि निकेल टाकू शकता, किंवा तुम्ही काय करू शकता, LiAlH4 टाकू शकता. येतं लक्षात. आणि सेकंड काय, तुम्ही तर H2 आणि निकेल टाकू शकता. येतं आहे बघा, लक्षात घ्या. इकडं ज्यावेळी आता अशी रिॲक्शन आहे, सगळेजण म्हणणार सर आन्सर दोघांचं एकच येईल, पण इथं आन्सर एक येत नाही. बघा बघा, ज्यावेळी मी हा हायड्रेशन ऑफ इन प्रेझन्स ऑफ कॅटलाइज निकेल, त्यावेळी तुमच्याकडं अनसॅच्युरेटेड अल्कोहोल तयार होत नाही. कारण हा जो H2 निकेल आहे, H2 आणि निकेल हा ह्या अल्किनचं पण रिडक्शन करतो. आणि तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे बघा, CH3 CH2 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 CH2OH असं मिळणार आहे. म्हणजे हा जो निकेल हायड्रेशन H2 अँड इन प्रेझन्स ऑफ निकेल आहे, तो अल्किनचं पण आणि अल्डिहाइडचं पण काय करतोय, रिडक्शन करतो. आणि तुम्हाला काय मिळून देणार आहे बघा, 1 2 3 4 5 अँड 6 हेक्झॅन 1OL मिळून देणार आहे. पण जर तुम्हाला अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पाहिजे, अनसॅच्युरेटेड डबल बॉन्डेड अल्कोहोल पाहिजे असेल, डबल बॉन्डेड अल्कोहोल फ्रॉम अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, तर तुम्ही LiAlH बरोबरच रिॲक्शन करायचं आहे. आणि तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CH2 CH2OH. बघा इथं तुमचं काय होणार आहे, एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं, OH CH2 तयार झाला आणि हे CH2 हे तसंच राहिलं. नाव काय येईल बघा, 1 2 3 4 5 आणि 6 हेक्स 4En1OL. म्हणजे अनसॅच्युरेटेड अल्कोहोल मिळाला, इथं अनसॅच्युरेटेड अल्कोहोल मिळत नाही आहे. जर तुम्हाला बघा एक्झाममध्ये असं क्वेश्चन दिला असेल, अल्डिहाइड दिला असेल, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड जर दिला असेल, तर तुम्हाला काय वापरावं लागेल, LiLH4 वापरावं लागेल, तर तुम्हाला अनसॅच्युरेटेड अल्कोहोल मिळेल. पण जर तुम्ही H2 इन निकेल वापरला तर तुम्हाला सॅच्युरेटेड अल्कोहोल मिळेल. सिंपल आहे, थोडंसं JEE नीटसाठी येते लक्षात. आता आपण काय करूया, रिडक्शनच बघायचं आपल्याला, पण कार्बोनिल ग्रुपचं बघायचं आहे. आता दुसरा कार्बोनिल कोणता आहे, ॲसिड. दुसरा कार्बोनिल कोणता आहे, ॲसिड बघूया. ॲसिडचं जर मी काय केलेलं आहे,
अल्कोहोल केलं बघा, ॲसिडचं मला अल्कोहोल करायचं आहे, सी डबल बॉन्ड OH, तर मी खूप सोप्या पद्धतीने LiAlH4S3O+. मी काय होणार आहे बघा, 4 हायड्रोजन आहेत, याला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडमध्ये 4 आहेत, हा बॉन्ड ब्रेक झाला, H2O तयार झाला, एक हायड्रोजन दिला, LiLH4 रिड्युसिंग एजंट आहे, एक हायड्रोजन दिला, H2O तयार केला. आता राहिले 3 हायड्रोजन, 2 ह्या कार्बनला द्या आणि 1 हायड्रोजन ऑक्सिजनला द्या. काय मिळालं? RCH2OH. बघा 2 इथं दिले, मिळालं. सिम्पल आहे. प्रायमरी अल्कोहोल तुम्हाला मिळालेलं आहे, प्रायमरी अल्कोहोल. कुणापासून मिळालं आहे? ॲसिडपासून, कार्बोक्झिलिक ॲसिड. कोणतेही एक्झाम्पल घ्या, CH3 डबल बॉन्ड OH, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, H3O+. काय होईल बघा, खूप सोपं आहे. हा H2 जाणार आहे, काय मिळालं? CH3CH2OH प्लस H2. सिम्पल आहे, खूप सोप्या पद्धतीने बघा. पण कमर्शियली मी इथरपासून पण तयार करू शकतो बघा. इथरपासून जर मी करायला गेलो, इस्टर RC डबल बॉन्ड OR, आणि मी जर याचं काय केलं, LiAlH4 बरोबर जर रिॲक्शन केली ॲसिड हायड्रोलिसिस बरोबर, काय होतं बघा. इथं डॅश करतो मी ओळखण्यासाठी, इथं बॉन्ड ब्रेक होतो. 2 वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल मिळतील किंवा सेम मिळतील, पण 2 अल्कोहोल मिळणार आहे ज्यावेळी मी इस्टरचं काय करतं, रिडक्शन करतं. तर काय होईल बघा, RCH2OH आणि R-OH असे 2 मिळणार आहेत मला. R-OH असे 2 अल्कोहोल मिळणार आहेत बघा. एक एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला क्लिअरिफाय होईल बघा. खूप सोप्या पद्धतीने घेतोय, थोडंसं फास्ट वाटेल तुम्हाला, पण मी एक्झाम्पल्समध्ये थोडंसं जास्त आहेत. खूप सोपं आहे बघा. एक एक्झाम्पल मी देतो, CH3CH2CO C2H5 घेतलं मी इथं. ह्याचं नाव काय आहे? इथेनोएट, IUPAC नेम. आणि मी काय केलं, LiAlH4 बरोबर मी रिॲक्शन केली बघा. सिम्पल आहे. काय होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल आणि पहिल्यांदा तुम्हाला एक मॉलिक्यूल मिळेल C2H5OH. ठीक आहे, हा एक मिळाला. आता 3 हायड्रोजन आहेत, 2 ह्याला द्या, 1 इथं द्या, तो पण काय मिळाला, CH3CH2OH. म्हणजे दोन्ही अल्कोहोल सारखेच आहेत, दोन्ही अल्कोहोल सेम आले बघा. पण मी जर इथं बघा, हे दोन्ही कोणी इथेनॉल तयार झाले, पण मी जर इथं CH3 घेतलं असतं, मिथाइल इथेनॉएट तयार केलं असतं, तर मला एक मॉलिक्यूल काय मिळाला असता बघा, एक मॉलिक्यूल मला CH3OH मिळाला असता. इथं म्हणजे मिक्स अल्कोहोल. म्हणजे ह्या ज्यावेळी मी इस्टरचं रिडक्शन करतोय, तर त्यावेळी मला काय मिळणार आहे, 2 अल्कोहोल मिळणार आहेत, 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल. पण जर मी अजून कमर्शियली जर बघितलं, कमर्शियली जर मी रिॲक्शन करायला गेलो, कमर्शियल मेथड कशी बघा. मी इस्टरचं पहिल्यांदा काय करणार आहे बघा, मी जनरल रिॲक्शन घेतो, तुम्ही त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. हा जो इस्टर आहे त्याचं मी अल्कोहोल बरोबर रिॲक्शन करतो. कुणाबरोबर रिॲक्शन करतो? अल्कोहोल बरोबर. काय तयार होईल बघा, काय तयार होईल सांगा बरं, काय तयार होते सांगा. इथं काय तयार होणार आहे, सॉरी एक मिनिट, मला वाटतं इथं कमर्शियल मेथडमध्ये ॲसिड घेतो आपण, सॉरी इथर तयार करायचं, म्हणजे पहिल्यांदा इस्टर तयार करायचं आणि मग त्याची रिॲक्शन आहे. सॉरी, इथं आपण काय करूया, ॲसिड घेतलं, ॲसिड रिॲक्ट्स विथ अल्कोहोल, तर तुम्हाला इस्टर मिळणार आहे. पहिल्यांदा काय मिळणार आहे, हा H आणि हा OH बाहेर पडेल आणि तुम्हाला काय मिळणार आहे, इस्टर मिळणार आहे प्लस H2. सॉरी, मी मगाशी लक्षात आलं नाही माझ्या. इस्टर तयार झालं, कशापासून तयार झालं, कमर्शियल मेथड चालतं आहे. पहिल्यांदा अल्कोहोल केलं, अल्कोहोलपासून मी काय केलं, सॉरी अल्कोहोलची रिॲक्शन कोणाबरोबर केली, ॲसिड बरोबर केली, ॲसिड बरोबर रिॲक्शन झाली, इस्टर मिळालं. आता ह्या रिॲक्शनमध्ये काय होणार आहे बघा, इस्टर तयार झालं. हे जे इस्टर आहे, इस्टरचं मी काय करते बघा, इस्टर रिॲक्ट्स विथ
H2 इन, आता हायड्रेशन केलं, इस्टरचं मी काय केलं, हायड्रेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ निकेल, पण मी ते टॉईस घेतो बघा, एक हायड्रोजन इथं तिला ब्रेक केला म्हणजे तुम्हाला एक R-OH मिळाला, R-OH एक अल्कोहोल मिळाला आणि 3 हायड्रोजन शिल्लक आहे, 2 इथं द्या, एक इथं द्या, RCH2OH प्लस R-OH. ही जी रिॲक्शन आहे ना ही कमर्शियल रिॲक्शन, ही पण रिॲक्शन होते, पण ही जी रिॲक्शन आहे ती कमर्शियल मेथड्स आहे, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ह्या पद्धतीने तुम्हाला अल्कोहोल तयार करतात. सिंपल आहे, ह्या पद्धतीने ॲसिडपासून अल्कोहोल मिळवणार आहे. सिंपल आहे.